तर पोरी, आज मी गुलाबजामुन बनवणार आहे। गुलाबजामुन कसं बनवायचे हे बघ, मी आज तुला या व्हिडिओमध्ये गुलाबजामुन कसं बनवायचे दाखवणार आहे। त्याच्यासाठी घेतले मी इथं अर्धा किलो खवा आणि 50 ग्रॅम रवा आणि 50 ग्रॅम मैद्याचे पीठ आणि अर्धा किलो साखर। साखर आपल्याला चासणी बनवण्यासाठी वापर करायचे आणि हे सगळं आपण मिश्रण एकत्र करून मळून घ्यायचे आणि पीठ कसं मळायचं ते दाखवणार आहे तुला। सगळ्यात आधी आपण खवा घेऊया आणि खवाला चांगलं मळून घ्यायचे। त्याच्यात गाठी बिठी आहे का सगळं व्यवस्थित मळून घ्यायचे। खव्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचे आणि आपण त्याच्यामध्ये रवा टाकणार आहे 50 ग्रॅम, थोडा थोडा करून टाकायचे आणि त्याच्यामध्ये मैदा टाकणार आहे थोडा थोडा करून, एकदम टाकायचं नाही, थोडा थोडा करून मळून घ्यायचे। असं ह्या प्रकारे सर्व मळून घ्यायचे आपल्याला। एकदम चांगलं मळायचे पीठ चांगलं मळलं तरच आपले गुलाबजामुन चांगले येतील। असं छानपैकी मळून घ्यायचे। या प्रकारे सर्व थोडा थोडा करून टाकून घ्यायचे आणि असं छानपैकी असं मळून घ्यायचे। आपल्याला गुलाबजामुनचं पीठ एकदम चांगलं मळायला पाहिजे। खवा, पीठ आणि रवा एकदम चांगलं असं मळून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला अजून एक चीज ऍड करायची, ती म्हणजे तेल। थोडासा अर्धा चमच तेल टाकायचे याच्यात आणि अजून चांगलं मळून घ्यायचे। असं थोडं तेल टाकायचं आणि हे सर्व असं चांगलं मळून घ्यायचं एकदम। तर पोरी, या प्रकारे चांगलं पीठ मळून घ्यायचे आपल्याला। हे बघा, असं हुंडा करून घ्यायचे आणि त्याच्यात ना असं लांब 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 लोळे करून घ्यायचे चांगले आणि असे एकच प्रकारचे सर्व बारीक बारीक हुंडे तोडून घ्यायचे, म्हणजे लहान मोठे होणार नाही। असं चांगले लांब लांब करून घ्यायचे आणि असे तोडून घ्यायचे। या प्रकारे हे सर्व असे गुलाबजामुन करून घ्यायचे आपल्याला। जास्त शेप मध्ये पाहिजे तसा शेप मध्ये बनवून घ्यायचे। तर पोरी, या प्रकारे सर्व गोळे तोडून घेतलेत बारीक बारीक असे। तर आपल्याला हे असे एकदम हलक्या हाताने असे मधले हे शेप मध्ये घेऊन असे गोल गोल करून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे तशा शेप मध्ये करू शकता, गोल करू शकता, लांब करू शकता, चौकोनी करू शकता, असं करून घ्यायचे। सर्व प्रकारे करून घ्यायचे। तर पोरी, सर्व गुलाबजामुन या प्रकारे बनवून घ्यायचे आणि आता आपण हे तळायला घेऊया। आणि त्याच्यामध्ये हे अर्धा किलो साखर घेतले वाटीने, त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकायचे। आता आपण ही चासणी बनवून घ्यायची, आपल्याला शिजून घ्यायचे चांगली, 1 तार येईपर्यंत चांगली शिजवायची। तर पोरी, इथं कढाई गॅसवर ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकले। ते तेल चांगलं आपलं गरम झालंय। आता आपण त्याच्यामध्ये एक एक गुलाबजाम टाकूया आणि तळून घेऊया। तर पोरी, सर्व असे एक गुलाबजामुन तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे। जास्त टाकायचं नाही, एकच वेळात थोडे थोडे जेवढे जमेल तेवढे कढाईमध्ये बसून एवढे असे टाकून घ्यायचे आणि त्याला चांगलं एक साइडने भाजून, गुलाबजामुन वर येत नाही तोपर्यंत हलवायचं नाही अजिबात। या प्रकारे सर्व गुलाबजामुन असे वरती येतात आपोआप। असं आपल्याला पूर्ण गुलाबजामुन भाजायपर्यंत हलवत राहायचे, चारही बाजूने भाजले पाहिजे। आपण एकच साइडने सोडून दिले तर ते एकच साइडने काळा होऊन जाते आणि चारही बाजूने लाल होईपर्यंत त्याला हलवत राहायचं, नुसतं हलवत राहायचं। एकदम मस्त असे लालसर भाजले पाहिजे गुलाबजामुन आणि एकदम बारीक गॅसवर भाजायचे, कारण आपल्याला पूर्ण आतून सुद्धा ते लालसर भाजून निघले पाहिजे। नाहीतर फास्ट गॅस असल्यावर बाहेरूनच काळे होऊन जातात आणि आतून कच्चेच राहतात, म्हणून बारीक गॅसवर करायचे। तर या प्रकारे सर्व लालसर भाजून घ्यायचे आपल्याला आणि काढून घ्यायचे। आपले सर्व गुलाबजाम या प्रकारे झालेले तळून आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। या प्रकारे सारे गुलाबजाम तळून घेतलेले। आपली चासणी इथं आता 10 मिनिटं झाले आपली चासणी ठेवून। अजून एक 5 मिनिटं ठेवूया, आपली चासणी तयार झालेली आहे। तर पोरी, आपला पाक तयार झालाय।
तर हे पाक आपण कढाईमध्ये काढून घेऊया, कारण गुलाबजामुन भिजवण्यासाठी आपल्याला पसरट पाहिजे जरासं. मग मी हे कढाईमध्ये ओतून घेणार आहे. तर पोरी आपला पाक रेडी झालाय. आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच इलायचीचं पावडर टाकायचे आणि ते आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. आणि हे आपण बनवलेले सारे गुलाबजामुन ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे पाकामध्ये. आणि असं थोडेसे हलवून घ्यायचे. तर पोरी आपला गुलाबजाम आता तयार आहे. हे 2 तास पाकामध्ये भिजत ठेवायचे आपल्याला, मग आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे. तर पोरी आपण गुलाबजामुन रात्री 2 तासच्या नंतर बघायचं होतं, पण बघितलं नाही, तर आपण ओव्हरनाईट ठेवलंय 8 तास पूर्ण. हे बघ मस्तपैकी छान असं भिजून झालेलं आहे. 1 नंबर. तुम्हाला मी 2 काढून दाखवते. खूप छान असे तयार झालेले आहेत. तर हे बघ मस्त असे भिजले गुलाबजामुन छान असे. हे बघ पूर्ण पाक पिळलेले आहे आतापर्यंत आणि खूप छान झालेले. या पद्धतीने तू पण नक्की करून बघ, खूप छान गुलाबजामुन होते. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि कमेंट कर आणि फॉलो करायला विसरू नको. बाय बाय.